कशा आहात मग सगळे? बघा किती पसरा पडलाय किचनवरती. आज खूप उशीर झाला. उशीर झाला. अनुरागला उशीर झाला. उशिरा म्हणजे त्याला 11:30 पावणे 12 वाजले कामावून यायला. कामावून सुद्धा 6 वाजता, पण गाडी भेटत नाही. तिथून कॉलेजला जातो, पण गाडी भेटत नाही. मग उशीर झाला ना, 11 11:30 वाजले ना, गाडी भेटत नाही. ना रिक्षा भेटत ना बस भेटत, असं होतं. लय उशीर होतो मग एक दिवशी यायला. मग तो घरी आल्याशिवाय माझं मन लागत नाही. तो घरी आला ना मग शांत वाटतं. मग उशीर झाला झोपायला तरी पण चालेल. तो घरी आला तर मनाला थोडंसं बरं वाटतं. आणि आज रोजच्यापेक्षा आज जास्त उशीर झाला त्याने 2-3 वेळा फोन केला, तरी मग मी काही टेन्शन घेऊ नको, मला उशीर होईल. मी याला कसलं मन लागतंय माझं. भांडे नाही घासले, काहीच काम नाही केलं अजून. आता आवरते काम सगळं. खूपच उशीर झाला. पण उशीर झाला तरी काम आवरून घ्यावंच लागते, कारण की सकाळचा डब्बा असतो. त्याला सकाळी 7:30-8 वाजता त्याला जायचं असतं. 8:30ला मला जायचं असतं. मला तुम्हाला बोलते, तुमच्यासमोर बोलता बोलता काम पण होईल. कंटाळा आलाय आता काम करायचा मला. उशीर झाला ना जास्त. व्हिडिओ बनवते तुम्हाला बोलता बोलता. तर मित्रांनो, काही जणांचे मला असे कमेंट येते की ताई तुम्हाला व्हिडिओ बनवायला येत नाही, तुम्ही कशाला व्हिडिओ बनवता, तुम्हाला दुसऱ्यांसारखे व्हिडिओ बनवायला जमत नाहीत. त्याचं उत्तर काय द्यायचं तुम्हाला? दुसऱ्यांसारखे व्हिडिओ बनवा म्हणजे तुमचं मन कोणाला शिव्या देऊन नाचून असे व्हिडिओ बनवायचे, असं नाही होत. आपल्याच्याला कसे व्हिडिओ नाही जमत. आपल्या घरातले साधे आणि सिंपल व्हिडिओ असतात, तुम्हाला पण माहिती आहे. खूप काही कमेंट येतात मला की तुम्हाला व्हिडिओज बनवायला येत नाहीत. तुमचे व्हिडिओ कोण बनवते? कोण नाही बनवत माझे व्हिडिओ. मी हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवते. कोण नाही बनवत. माझे जसे येतात तसे. आणि आपल्याला ते लोकांसंग म्हणजे दुसऱ्यांबद्दल व्हिडिओ बनवणं, कोणाला काय म्हणणं बोलणं ते नाही आवडत. माझे साधे आणि सिंपल व्हिडिओ असतात. हे बघा, तुम्हाला सांगू, किती चांगले व्हिडिओ बनवले ना, किती चांगले व्हिडिओ बनव. पब्लिक घाण आहे, ते घाण लोक घाणच कमेंट करणार. सगळ्यांनाच नाही म्हणत मी तसं. काही लोक खूप छान कमेंट करतात. एक दादा आहेत माझ्या, प्रत्येक व्हिडिओला एवढी सुंदर कमेंट करतात ना ते, आणि त्यांचे पूर्ण कमेंट वाचते. पण काही लोक एवढ्या घाण पद्धतीत बोलतात, एवढं घाणेरडे मॅसेज करतात. पण जाऊ दे, कुठं असं वाटतं अशा लोकांच्या कुठं नादी लागत बसावं. खरं आहे की नाही? बरे आहेत आपले साधे सिंपलच. नाचून व्हिडिओ बनवल्यावर पुढं जातात असं काही नाही ना. जसं आहे तसंच बरं आहे. आपल्या पहिल्यापासून साधे राहणीमान आहे, साधे व्हिडिओ येतं आणि ज्यांना आवडतात ते बघतात. तुमच्या व्हिडिओमध्ये मग मुद्दा काहीच नसतो. काय सांगायचं आणि काय बोलायचं रोजचं. हेच आपलं जे आहे तेच घरातलं. कामाला जाणं, कामाला येणं. कुठंतरी बाहेर जात तुम्ही व्हिडिओ बनवायला. कुठं बाहेर जाता व्हिडिओ बनवायला? असं म्हणणं आहे सगळ्याचं की बाहेर जायचं कुठंतरी. कधीतरी हप्त्यातून एखादा व्हिडिओ तरी असं बाहेरचं गार्डनला वगैरे फिरायला जाताना व्हिडिओ बनवा. काय बनवता? जे आहे ते बरं आहेत. परत तिकून पण लोक म्हणते ना, बाईचे पहिले कसले साधे व्हिडिओ होते ना, आता कसले व्हिडिओ बनवते. लोक दोन्ही तोंडाने बोलतात. असं पण बोलायचं आणि तसं पण बोलायचं. त्याच्यासाठी ना जसे आहेत तसेच बरे आहेत. आवडून घेते काम. जास्त नाही मोठा व्हिडिओ बनवत. मला पण कंटाळा आला आहे, झोप पण आली आता. खूप उशीर झाला आहे. ते सकाळपासून तब्येत ठीक नाही ना. आज इंस्टाला पण नाही व्हिडिओ बनवले, फेसबुकला पण नाही व्हिडिओ बनवले. तब्येत एकदमच ठीक नव्हती आज, तरी पण तशीच कामाला गेले होते. तब्येत ठीक नव्हती तरी कामाला गेले होते. काम केल्याशिवाय पर्याय नाही. खरं आहे की नाही काम केलं तर कोण देणार आपल्याला?